आज महाराष्ट्र जनरल कामगार सेना अध्यक्ष प्रसाददादा घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार सेनेचा पदनियुक्ती सोहळा तळोजा फेज 2 येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या सेनेचा उदय जनसामान्यांच्या हितासाठी व हक्कांसाठी झाला असून सामाजिक कार्यात तसेच टोल नाका कामगार, टॅक्सी, ऑटो चालक, टेम्पो चालक, फेरीवाले, घरकाम करणारे तसेच MIDC मधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणे हे उद्दिष्ट आहे। नागरिकांच्या सततच्या मागणीनुसार तळोजा नगरीमध्ये महाराष्ट्र जनरल कामगार सेनेची स्थापना करण्यात आली। अध्यक्ष प्रसाददादा घोरपडे यांनी नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कामगार सेनेने तळागाळातील लोकांच्या उपयोगी पडावे व कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन केले। यावेळी नवीन पदाधिकारी म्हणून गोविंद नामदेव कोंडनाथे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, विशाल श्रीरंग सणस सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, श्रीकांत भरत पवार सहचिटणीस महाराष्ट्र राज्य, मुकेश नामदेव कोटनामे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, प्रदीप रामभाऊ पवार सहसरचिटणीस महाराष्ट्र राज्य, धोंडूताई राम मोकाले सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती करण्यात आली। नव्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात सोहळा यशस्वीरित्या संपन्न